जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले। मित्रांनो, पॅन 2.0 हा प्रोजेक्ट अप्रूव्हल झालेला होता आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये काही जर बदल करायचे असतील तर ते आता फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही करू शकणार आहात। तर तुमच्या पॅन कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटी सुरू झालेली आहे। तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, तुमचा ईमेल आयडी चेंज करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा ॲड्रेस म्हणजे पत्ता बदलायचा असेल पॅन कार्डचा, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या कम्प्युटरवरून तुम्ही स्वतः या सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकणार आहात। आधार ई-केवायसी च्या माध्यमातून तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता म्हणजेच ॲड्रेस कशा पद्धतीने बदलायचा आहे त्याची सविस्तर प्रोसेस A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस अपडेट करण्यासाठी गुगलवरती या। गुगलवरती या ठिकाणी तुम्ही टाका की पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट, त्यावरती क्लिक करा। इथे तुम्हाला पहिलंच ऑप्शन येईल की ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस ई-केवायसी, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ई-केवायसी बिलकुल फ्री मध्ये आहे, 1 रुपयाचाही तुम्हाला खर्च लागणार नाही। इथे पहा लिहिलेलं आहे दिस फॅसिलिटी इज फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपयाची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्याची गरज भासणार नाही। तर या इथे पहा, इथे तुम्हाला सुरुवातीला पॅन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर इथे आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्या खाली इथे तुम्हाला दिसत आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख। आता डेट ऑफ बर्थ कशी टाकायची? पहिल्यांदा मंथ ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख तुमची आहे, जन्मतारीख, महिना आणि वर्ष, म्हणजे इथं फक्त महिना टाकायचा आहे। तुमचा जो कोणता महिना आहे यामधून सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं जे काही जन्म वर्ष आहे ते जन्म वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी इथं सर्व डिटेल टाकल्यानंतर इथे पहा, इथे टिक करायचे आहे। खाली इथे आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करायचे आहे आणि सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट क्लिक केल्याच्या नंतर इथे पहा रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो ॲड्रेस आहे तो डायरेक्टली तुमच्या पॅन कार्डला अपडेट होणार आहे। या ठिकाणी एक वन टाइम पासवर्ड जाईल। वन टाइम पासवर्ड्स वुड बी सेंड ऑन युअर मोबाईल ईमेल आयडी रजिस्टर्ड विथ युअर आधार, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाणार आहे। तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डचा जो काही ॲड्रेस आहे तो डायरेक्टली तुमच्या पॅन कार्डवरती अपडेट होणार आहे। तर हे पहा, या ठिकाणी कंटिन्यू विथ ई-केवायसी करायची आहे आपल्याला ॲड्रेस अपडेट होण्यासाठी। कंटिन्यू यावरती क्लिक करूया। पहा, इथे एक OTP गेलेला आहे, OTP व्हेरिफिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे। आपल्याला OTP या ठिकाणी पाहायचा आहे, या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आणि सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपण पाहू शकतो की मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी ॲज पर पॅन डाटाबेस, म्हणजे पॅनच्या डाटाबेसमध्ये जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल। तो दाखवल्याच्या नंतर इथे पहा खाली लिहिलेलं आहे डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी इन पॅन डाटाबेस, म्हणजे जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे ते तुम्हाला अपडेट करायचं आहे का, असं या ठिकाणी विचारलं जातंय। तर खाली या ठिकाणी आपल्याला यस करावं लागेल। यस केल्याच्या नंतर खाली इथे आपल्याला ऑप्शन येईल, इथे आपण पाहू शकतो ऑथेंटिकेशन ऑफ मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी, म्हणजे जो नवीन तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट यावरती क्लिक केल्याच्या नंतर जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्ही देणार आहात त्यावरती एक OTP जाणार आहे, म्हणजे मोबाईल नंबरवर एक OTP असेल आणि ईमेल आयडी वर एक OTP असेल। तो गेल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी सबमिट केल्याच्या नंतर बाय द वे यू हॅव 3 अटेम्प्ट टू फिल करेक्ट OTP, म्हणजे तुम्हाला
3 अटेम्प्ट दिले जातील, म्हणजे 3 वेळेस तुम्ही मोबाईल ओटीपी आणि ईमेल ओटीपी या ठिकाणी टाकू शकता. 3 वेळेस जर चुकला तर पुन्हा इथे तुम्हाला टाकता येणार नाही. त्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावरती 2 ओटीपी आलेले आहेत. मोबाईल नंबरवर वेगळा असेल आणि ईमेल आयडी वर वेगळा असेल. ते दोन्ही ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जो तुमच्या आधार कार्डला जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी दाखवला जाईल. तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. तोच ऍड्रेस या ठिकाणी असतो. पूर्ण ऍड्रेस सगळ्यात शेवटी या ठिकाणी व्हेरीफाय एक बटन दिसत आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता रिक्वेस्ट फॉर ऍड्रेस अपडेट आपल्याला या ठिकाणी आपण अपडेट रिक्वेस्ट आपण या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी एक अॅक्नॉलेजमेंट दिसेल आपल्याला, जनरेट अँड सेव्ह प्रिंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे पाहू शकतो आपण आपल्या समोर अॅक्नॉलेजमेंट आलेली आहे. थँक्यू फॉर युझिंग ऑनलाईन ऍड्रेस अपडेट फॅसिलिटी. युअर ऍड्रेस अपडेट रिक्वेस्ट सक्सेसफुली ऍक्सेप्टेड. फाइंड अॅक्नॉलेजमेंट नंबर. या ठिकाणी अॅक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा आलेला आहे. ऍड्रेस विल बी अपडेटेड ओनली आफ्टर कन्फर्मेशन रिसीव्ड फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अँड अकॉर्डिंगली ईमेल विल बी सेंड ऑन गिव्हन ईमेल आयडी. म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिस कडून कन्फर्मेशन भेटल्यानंतर आपला जो ऍड्रेस आहे, आधार कार्डचा जो ऍड्रेस आपल्या पॅन कार्डला अपडेट होणार आहे. अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक कन्फर्मेशन मेसेज आणि ईमेल येईल, तो अपडेट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक सॉफ्ट कॉपी मध्ये पॅन कार्ड सुद्धा विथ बारकोडचं पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड सुद्धा पाठवले जाणार. या पद्धतीनं तुमच्या मेल आयडी वर सुद्धा पॅन कार्ड येईल. त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जो पॅन कार्डचा ऍड्रेस आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही अपडेट करू शकता. अतिशय महत्वाची माहिती होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण प्रत्येकाला याची गरज भासणार आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत तत्काळ पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.